गाडी झालं पाणी जळाले नाही तर काय मामा सावकाश. उपेला नव्हतं शिजवायचा प्रयत्नच केला टाकीमुळे पळाली सगळे. नंतर शेवट पेपर म्हणले घ्यायची टाकी मग सगळी पळाली. लय 2-3 मिनिटं फक्त साईडला गेलेलं पाय वाळले. काल रात्री फाकटे गावातील एकलव्यनगर मधील सुनील कोंडेबा सूर्यवंशी हे रात्री 1:15 दरम्यान लघुशंकेसाठी उठल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या घरातून एक आगीचा ज्वाला बाहेर पडलेला दिसला आणि शेजारील संतोष सूर्यवंशी यांना त्यांनी आवाज दिला. आरडाओरड झाला. आजूबाजूचे सगळे नागरिक त्या ठिकाणी उपस्थित राहिले. गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले. ती झोपडी विझवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आला, परंतु आग इतक्या मोठ्या प्रमाणात होती की घरातील जे काही घरातील उपयोगी वस्तू आहेत, धान्य असेल, भांडे असतील, गॅसची टाकी त्या ठिकाणी फुटली. हा सगळा प्रकार त्या ठिकाणी रात्री घडला. त्यानंतर आम्ही तात्काळ टाकळी पोलीस स्टेशन दिलीप पवार साहेब यांना फोन केला. त्यांनी त्यांचे जे राऊंडवरती अधिकारी होते, वारे साहेब असतील, बल्लाळ साहेब असतील, या ठिकाणी घटनास्थळी दाखल झाले. रात्री 3 वाजता त्यांनी पंचनामा केला. सकाळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं त्या ठिकाणी ग्रामसेवक स्वप्नील कवडे यांनी पंचनामा केला. फक्तेगावचे विद्यमान सरपंच रेश्मा पिंगळे यांनी या कुटुंबाला सकाळी किराणा भरून देण्याचं काम केलं. तदनंतर टाकळी आजीगावचे आदर्श सरपंच दामोअण्णा घोडे यांनी या कुटुंबाला या ठिकाणी भेट दिली. त्यांनी देखील घरात लागणारे सर्व वस्तू आहेत, भांडी आहेत, ती घेऊन दिली. त्यानंतर जिल्हा परिषदचे विद्यमान सदस्य राजेंद्र गावडे यांनी या ठिकाणी भेट दिली. त्यांनी देखील त्यांच्या सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. अजून देखील काही ग्रामस्थांना या कुटुंबाला मदत करायची असेल, त्यांनी ग्रामस्थांशी असेल, या कुटुंबाशी व्यक्तिशः असेल, येऊन या कुटुंबाला उभं करण्याचं काम आपण सर्वांनी करायचे. मी आपणा सर्वांना एक आवाहन करतो, या कुटुंबाला एक हात मदतीचा म्हणून, आपल्या कुटुंबातील, आपल्या गावातील एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून, एक चांगला मुलगा म्हणून त्या ठिकाणी त्याच्या पाठीमागे उभं राहायचे. आम्ही देखील HP गॅस एजन्सीवाल्यांशी त्या ठिकाणी संपर्क केलेला आहे. 4 वाजेपर्यंत त्यांना गॅसचं कनेक्शन देखील आणून देण्याचं आश्वासन बाळासाहेब पठारे एजन्सी जे आहेत त्यांनी देखील केलेलं आहे. मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, या कुटुंबाच्या मागे आपण सर्वजण आपल्या घरातील एक बंधू म्हणून त्या ठिकाणी उभं राहून सगळ्यांनी त्यांना आर्थिक मदत करावी. जय हिंद.